हे सर्वात जास्त उत्तम हे गावामधल्या मुलांना कळतं. त्यामुळे कुठे एलएलबी केलेलं नाही. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटतं, एलएलबीच्या पूर्ण कोर्समध्ये कुठेही सातबारा कसा वाचावा, हाऊ टू रीड सातबारा हे कुठेही दिलेलं नाही. सातबारा कसा वाचावा फक्त एवढंच. महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड, गुप्तेचं पुस्तक आहे, बाकीची सगळी पुस्तक भरपूर. पण तू या कायद्याला एवढं महत्व, म्हणजे आपल्यामध्ये जे काही शिकणारे लोक आहेत आता, त्यांना जर काही स्वतःच काही करायचं असेल तर त्यांनी नुसतं एका गोष्टीवर जरी कॉन्सन्ट्रेट केलं, महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडवर, तरी पुष्कळ मिळू शकतो, पैसे मिळू शकतात असं माझं म्हणणं आहे. पुष्कळची मंडळी तेवढीच प्रॅक्टिस करतात, ऍडव्होकेट लोक दुसरी प्रॅक्टिस सुद्धा करत. कारण जमिनी रिप्रोडक्शन करता येत नाही, जमिनीचं रिप्रोडक्शन नाही, जमिनीचं प्रोडक्शन करता येत नाही. 1 एकर म्हणजे 1 एकर, तिचे तुकडे पडणार, 1 एकराची 2 एकर नाही. म्हणून पृथ्वीवर जेवढी जमीन आहे ती तेवढीच आहे, त्याच्यापेक्षा जास्त निर्माण करता येणार नाही मानवाला. म्हणून जमिनीला महत्व आणि जमिनीच्या व्यवसायाला महत्व. आणि महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड, इथं मी काय म्हणतो तुम्हाला, महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड म्हणजे हा महाराष्ट्राचा कायदा. जसं कर्नाटक लँड रेव्हेन्यू कोड आहे, राज्याचे वेगवेगळे लँड रेव्हेन्यू कोड आहे. मिस्टर विजय, तर महाराष्ट्र तसं प्रत्येक ठिकाणचा तो लँड रेव्हेन्यू कोड आहे. कोड रेव्हेन्यूचा अर्थ काय, महसूल. इंग्रजीमध्ये रेव्हेन्यू, मराठीमध्ये महसूल. ज्या जमिनीपासून सरकारला महसूल मिळतो तो नियंत्रण करणारा कायदा म्हणजे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड. सतत आणि सतत अमेंडमेंट्स या होत असतात, सतत अमेंडमेंट होत असतात. किती नवीन जॉईन झाले, तर सतत बदल, नवीन आम्ही तुम्ही जर वेबसाईटला गेला, आपलं सरकार म्हणून एक वेबसाईट आहे बघा, आपले सरकार, त्याच्यावर ना महसूल खातं, त्याच्यामध्ये सतत अमेंडमेंट आहे. आवाज स्लो येतोय. आपण जे सातबारा म्हणतो, हा सातबारीची प्रोव्हिजन खूप आहे. हा महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड मी जर घेतला तर याच्यामध्ये 21 फॉर्म्स आहेत. किती? 21. फॉर्म नंबर 7, फॉर्म नंबर 12 हे फॉर्म्स आहेत. हे काय आहेत? फॉर्म्स आहेत. म्हणजे फॉर्म्स काय करतात, लँडचं रेकॉर्ड हे मेंटेन करतात. जमीन कुणाच्या नावाने आहे, थोडक्यात त्या जमिनीची कुंडली. जशी एखाद्या व्यक्तीची कुंडली असते, तिचा जन्मदिनांक हा, तिची रास ही, अमुक तमुक जे काय आहे ते, त्याप्रमाणे त्याची जमिनीची कुंडली म्हणजे 7/12 लक्षात घ्या. मग याच्यामध्ये बघा, 7/12 प्रणव सर, बर एनिवे, आता 7/12 तुम्हाला सांगितलं की 21 फॉर्म्स आहेत. मी तुम्हाला फॉर्मची नावं सांगणार आहे. तुम्ही सर्वांनी ते फॉर्म्सला म्हणायचं गाव नमुना. फॉर्मला काय म्हणायचं मराठीमध्ये? गाव नमुना. आणि त्याच्यानंतर त्याचं वर्णन असं करा, 3 कॉलम करा. गाव नमुना, उभा 1 कॉलम करायचा, वरला गाव नमुना, वर्णन आणि तो ठेवण्याचा कालावधी, एवढं करा. ठीक आहे. आता गाव नमुना 1, जे गाव नमुने आपल्याला उपयुक्त आहेत ते तुम्हाला मी सर्व पहिले शिकवत जातो, त्याच्यामध्ये नंतर 7 पण. असं जनरली काय होतं, सर्व लोक नुसता 7/12च बघतात. नाही, नुसता 7/12 हा न बघता अजूनही काही फॉर्म्स आपल्याला बघावे लागतात की जे
रिअल इस्टेटच्या दृष्टीने ते आपल्याला महत्वाचे आहेत, म्हणून ते बघावे लागतील. सर्वात महत्वाचं 7/12 हा मालकी हक्काचा पुरावा होऊ शकतो का? 7/12 माझं नाव आहे सोमाजी गोमाजी कापसे. तर माझं मी त्याचा ऍब्सोल्यूट ओनर झालो का त्या जागेचा, त्या जमिनीचा? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. खूप लोकांची गैरसमजूत असते की 7/12 जर एखाद्या व्यक्तीचं नाव असलं तर तो त्याचा मालक झाला. तर त्याचं तसं उत्तर नाही म्हणून त्याचं पहिलं उत्तर आहे. त्याचं एखाद्या व्यक्तीचं नाव सोमाजी गोमाजी कापसे उदाहरणार्थ याचं नाव बाय ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हे आलं तरच तो त्याचा मालक होऊ शकतो. आणि जोपर्यंत समोरचा डिस्प्रूव्ह करत नाही की हा याचं नाव चुकून आलेलं आहे, तोपर्यंत त्याचा कागदोपत्री 7/12 नुसार लोक त्याला मालक म्हणून समजतात. 7/12 सर्व आता तुम्हाला 7/12 दाखवता येत ते त्याच्या अजून मी एक तुम्हाला 2-4 टर्म सांग अजून सुद्धा. हे पहा, बिगर शेतकी आकारणी म्हणजे काय? बिगर शेती सातसारा म्हणजे येणे. आता येण्याचे पैसे हे सतत भरावे लागतात बघा. मध्यंतरी नोटिसा काढल्या त्या सरकारने सोसायटीच्या नावाने. पुण्याच्या आजूबाजूला पहिली शेतीच होती. मग त्याचं ते हे झालं. काय झालं? शेती गेली आणि तिथं मग येणे करून त्यांनी बिल्डिंग बांधल्या. पण पूर्वीची ती शेतीची जागा होती. मग सरकार म्हणलं बाबा येणे टॅक्स भरावा लागेल. मग ती फाईट चालू आहे. मध्यंतरी महिन्यापूर्वी आलं होतं. सगळ्यांना नोटीस आलेल्या आहेत. येणेचा टॅक्स भरायचा आहे सोसायट्यांना. तो लाखो रुपये टॅक्स आला. सुरुवातीला ते 2,000 रुपये होते, 4,000 रुपये होते. आता लाखो मध्ये आलेलं आहे. फाईट चालू आहे. सरकारला पैसे कलेक्ट करायचे. ते म्हणतात आम्हाला पैसे हवेत. तो येणेचा टॅक्स हा सतत भरावा लागतो आत्ताच्या नोटिफिकेशन प्रमाणे. म्हणजे काय? त्या एखादी जमीन आहे ती मला नॉन ऍग्रिकल्चर करून घ्यायची असेल, सरकारला टॅक्स भरल्यानंतर समजा एक बाजार मूल्याप्रमाणे जी व्हॅल्यू होईल त्याप्रमाणे, पण नंतर तेवढ्यापुरता भरून चालत नाही. त्याचा टॅक्स ती एक रक्कम वेगळी, त्याचा टॅक्स आहे ना हा आपल्याला सतत भरावा लागतो असं नवीन नोटिफिकेशन प्रमाणे. असं त्यांचं म्हणणं आहे. त्या हायकोर्टामध्ये मॅटर्स आहेत सध्या, जे हडपसर बाणेर साईडला हा इश्यू आहे सध्या. अधीक्षक म्हणजे सुपरिटेंडेंट. आयुक्त म्हणजे कमिशनर. एक लक्षात घ्या, महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड मधल्या सगळ्या टर्म्स आहेत ना त्या मराठीमध्ये आहेत. हे सगळं मराठीत कामकाज चालतं, इंग्लिशमध्ये कामकाज चालत नाही. परंतु काय होतं, जेव्हा यांच्या केसेस वरच्या लेवलला जातात त्यावेळेस ते सगळं इंग्लिशमध्ये लागतं. म्हणून ती इंग्लिश पण नावं माहिती पाहिजे आणि आपल्याला मराठी नावामध्ये माहिती पाहिजे. ग्राउंड लेवलला सगळं मराठीत चालतं ना, तलाठी वगैरे यांची नावं वेगळी आहेत. आता कलेक्टरला जिल्हाधिकारी म्हणतात, ते माहिती पाहिजे. नंतर जमाबंदी आयुक्त, सेटलमेंट ऑफिसर, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, सेटलमेंट कमिशनर. नंतर जिल्हा निरीक्षक भूमी अभिलेख, डिस्ट्रिक्ट इन्स्पेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड्स. त्याच्यानंतर इनामी जमीन असतात. नमुना म्हणजे फॉर्म, ते तुम्हाला मी सांगितलं. सर्वे नंबरला मराठीत काय म्हणतात? भूमापन क्रमांक म्हणजे सर्वे नंबर. एक लक्षात घ्या, सर्वे नंबर 210 त्याच्यामध्ये समजा काही कन्सोलिडेशन स्कीम प्रमाणे एक त्या सर्वे नंबरला एक 50 एकर जमीन असेल, तर कसं आहे ना 210/1 पहिला तुकडा पडला, 200/2 असे ते बघा. पूर्वीचे तुम्ही जर पिंपरी चिंचवडला गेला, ती खराबवाडीमध्ये बघा असेच त्याचे सर्वे नंबर आहेत. त्या सर्वे नंबरचे तुकडे होत नाहीत, ते खाली खाली जातात. सर्वे नंबर 240चा पुन्हा अजून एक तुकडा असं त्याच्या ऑब्लिक घ्यायचं. आलं लक्षात? नंतर मंडल अधिकारी म्हणजे सर्कल ऑफिसर, मंडल निरीक्षक, सर्कल इन्स्पेक्टर. नंतर अध्यापन असतात. उदाहरणार्थ आका, अव्वल कारकून. तुम्ही जर तुमच्यापैकी कुणी जर
ह्याला गेला असेल कौन्सिल हॉलला, तिथं केसेस चालतात बघा. ह्याच्या समोर ऍडिशनल जिल्हाधिकारी म्हणून बसतात किंवा उपविभागीय अधिकारी, त्यांच्यासमोर केसेस चालतात. तर त्यांच्यातला मेन माणूस कोणी माहिती आहे तुम्हाला? अव्वल कारकून. तो अव्वल कारकूनची ऑर्डर पण मानली जाते, तो तिथंच ती पोस्ट फक्त. नंतर नमुना, जमीन महसूल, जम, तान, तालुका नमुना वगैरे. मला एक सर्वात महत्वाची एक टर्म सांगायची, पोकळीस्त. तुमच्याकडे लिहून घ्या हा शब्द, पोकळीस्त. पोकळीस्त म्हणजे काय माहितीये? की एखाद्या व्यक्तीचं नाव सातबाऱ्यावर कारण नसताना वर्षोनवर्ष राहतं, त्याला म्हणायचं पोकळीस्त. त्याच्या ताबा नसतो, फक्त कागदावरच त्याचं नाव असतं, तो झाला पोकळीस्त. आता बघा, जो म्हणतो हा पोकळीस्त आहे, त्याला ते प्रूव्ह करावं लागेल की हा पोकळीस्त आहे म्हणून. आलं का लक्षात तुम्हाला? पोकळीस्त, पोकळीस्त मराठी टर्म ऍक्च्युअली. पोकळीस्त मराठी टर्म पोकळी. बांबू कसा असतो? वासा पोकळ असतो, पोकळ, त्याच्या आत काही नसतं, तो पोकळीस्त टर्म. ओके. पोकळीस्त असं नाव की ज्याच्या ताब्यात काहीच जमीन नाहीये, त्याला पोकळीस्त म्हणतात. दिस इज व्हेरी फेमस टर्म इन महसूल खाता. पोकळीस्त म्हणतात त्याचं नाव साहेब. म्हणजे काय? नुसतंच नाव आहे, पण ताब्यात जमीन नाही. फार महत्वाची टर्म आहे. आता हा सर, जे ओके दिसला. ओके, गाव नमुना 7. आता बघा, गाव नमुना 7. ओके, आता बघा. हा, आता आपण एक एक लिहा. कदमवाग वस्तीच आहे का? कदमवाग वस्ती, कदमवाग वस्तीच आहे. हो, मला एरिया माहिती आहे खूप, हा सगळा. मला हा एरियाच माहिती सगळा, कदमवाग वस्ती. म्हणून मी बघायला लागलो कदमवाग वस्ती. महाराष्ट्र बोर्ड मिल्स लिमिटेड कार्यकारी संचालक यशवंतराव विठ्ठल नांगरे, गट क्रमांक 130. ठीक आहे. हवा हे पहा, भूगोळदार 1 आणि भूगोळदार वर्ग 2. भूगोळदार जेव्हा वर्ग मी 1 म्हणतो का नाही, त्यावेळेस ती प्रॉपर्टी ही ऍब्सोल्यूट असते. म्हणजे ती प्रॉपर्टी, ती व्यक्ती कुणालाही विकू शकते. कधी? भोगवटादार वर्ग 1, त्याला म्हणतात इंग्लिश म्हणतात क्लास 1, मराठीमध्ये आपलं भोगवटादार वर्ग 1 म्हणतात. तो कोणालाही प्रॉपर्टी विकू शकतो. परंतु त्या ठिकाणी जर भोगवटादार वर्ग 2 आलं की समजायचं सरकारच्या परवानगीशिवाय ती प्रॉपर्टीचा व्यवहार अजिबात करता येणार नाही. ठळक अंडरलाईन मारून घ्या. जर भोगवटादार 2 आलं की समजायचं ती प्रॉपर्टी, त्या प्रॉपर्टी करता आपल्याला सरकारची परवानगी घ्यावी लागेल. फार महत्वाची गोष्ट आहे. खूप लोक फसतात त्याच्यामध्ये, पण नाही. अजून असतं इनामी जमीन, वतनी जमीन. इथं 2 आलं का नाही, या जे आहे ना भोगवटादार पद्धती वर्ग 2 आला की लगेच अलर्ट व्हायचं एकदम ताबडतोब. तुम्हाला अलर्ट व्हावं लागेल ताबडतोब. हा, तुम्हाला अलर्ट व्हावं लागेल, अलर्ट. त्याच्या बाबतीत लगेच हे व्हायचं लगेच. आता त्याच्यानंतर गट क्रमांक 130. गट क्रमांक किती आहे? 130. 130 मधली किती जागा? आता एक एक बघतोय आपण. 100 इथं गट क्रमांक आला, त्या गटातली एक कायदा होता, कन्सॉलिडेशन नावाचा एक ऍक्ट होता. म्हणजे काय? एकत्रीकरण, जमिनीचं एकत्रीकरण केलं गेलं. जमीन ह्या एकत्र केल्या गेल्या, म्हणजे एकसारख्या जमिनी सरकारने कन्सॉलिडेशन ऍक्टच्या अंडर एकत्र आणल्या.
त्या एकत्र आणून त्यांना पुन्हा गट नंबर दिले. लक्षात आलं का तुम्हाला? तर म्हणजे त्या ऍक्टचं नाव असं आहे खरं, महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॅगमेंटेशन अँड कन्सॉलिडेशन होल्डिंग ऍक्ट 1947. बॉम्बेचा तर महाराष्ट्र झालं. भारत हा शेतीप्रधान देश आहे. तुकडा करायचा नाही. काय तुकडा अजिबात करायचा नाही. तर काय करायचं? कन्सॉलिडेशन करायचं, एकत्रीकरण करायचं, म्हणून तो ऍक्ट. तर सरकारने काय सांगितलं, बाबा याचे तुकडे करायचे नाही. त्या ऍक्टचा उपयोग आपल्याला 1 गुंठा 2 गुंठे का 11 गुंठे त्यावेळेस ऍक्टचा उपयोग आहे. जेव्हा तुम्हाला स्टेट ऑफ महाराष्ट्राचे कायदे सांगणार आहे तर त्या ऍक्टचा मी उपयोग सांगेल. तुर्त एवढंच की काय बाबा, शकतो मॅक्झिमम ते प्रत्येकाचं एक नोटिफिकेशन निघतं, त्याप्रमाणे त्याचा मॅक्झिमम तुकडा येईल. आता बघा खाली काय आलं, लागवड योग्य क्षेत्र. आता इथं त्याच्या आधी लिहिलंय शेताचे स्थानिक नाव काही पण असू शकतं. तिथे एक लक्षात घ्या, तिथलं स्थानिक नाव काही असू शकतं. ओके. आता लागवडी योग्य क्षेत्र हेक्टर आर चौरस मीटर. तर बघा ही जिरायत म्हणजे काय, या ठिकाणी पाणी नाहीये, ना कॅनलचं पाणी आहे ना विहिरीचं पाणी. जिरायत आहे म्हणजे पावसावर आहे. म्हणजे 4.34 ही सगळी जमीन जिरायत आहे, पावसावर अवलंबून आहे. त्याच्या खाली आली पोट खराब म्हणजे काय, पोट खराब मध्ये पुन्हा 2 प्रकार, तो आणि बोट. आता काय हे, काही जमीन अशी असती पोट खराब जरी असली तरी ती उपयुक्त असते, त्याला म्हणायचं होय. आणि एक काहीच उपयुक्त नसते. म्हणजे धरून चला हे जे आहे तुमचं तांदूळ नाही, काय म्हणतात त्याला, भाताचं सॅम्पलिंग तयार करतात. मग सॅम्पलिंग तयार करण्याकरता काही ना काहीतरी जागा जाणार. ओके. मग त्या जागेमध्ये ती ऍक्च्युली उपजाऊ जमीन आहे, परंतु सॅम्पलिंगला तयार करता येते, म्हणून तो वर्ग 1 झाला. आणि समजा एखादी जमीनमध्ये दगड असेल, मुरुम असेल, मग ती उपयुक्तच नाही ना, ती झाली वर्ग 2. आता बघा ही पोट खराब जमीन जी आहे त्याचा उपयोग कसा होऊ शकतो. समजा ही पोट खराब जमीनच माझी जास्त असती तर काय झालं असतं. ज्या ठिकाणी तुम्ही जर या भागामध्ये आपण गेलो तर औंधचा जो भाग, औंधच्या पुढे तिकडे गेलो त्या हिंजवडी वगैरे भागामध्ये, तिथं काय ठिकाणी खाणी आहेत बघा. खाणी, पोट खराबा खूप जास्त आहे. लोकांनी खाणीतून पैसे काढले माहिती का, मुरुम विकला जमिनीचा डायरेक्टली काढून कित्येक वर्ष विकला आणि पैसे कमवले. जमिनीचे जेवढे पैसे ना त्याच्यात कित्येक लाख पट पैसे त्यांना मुरुमाचे मिळाले त्या लोकांना, काही लोकांना बाणेर भागात. तुम्ही बघा ते त्या इकडे गेला तर तसं आहे बघा. तो कोट खराब जास्त आहे याचा अर्थ इथं दगड मुरुम काय का बघायचं. कदाचित आता ते शहरामध्ये मुरुम आता कसं आले, गव्हर्नमेंटचा कंट्रोल आला करायची. नाही तर पूर्वी काय दगड मुरुम हा लागायचाच ना, आणि हा लागतोच ना. तर त्याचा हा आता बघा क्षेत्र, आता हे काय सांगितलं, क्षेत्र आकार कोट खराब. आता फेरफार सांगितलाय, फेरफार. आता बघा हा पण आपण 7/12 जो बघतोय ना, आता हा महाराष्ट्र बोर्ड मिल्सचा बघतोय मी. त्याचे जे कार्यकारी संचालक आहेत यशवंत विठ्ठल नांगरे, त्याच्या नावाने हे क्षेत्र आहे. मग हे यांच्या नावाने आलंच कसं काय. तर बघा फेरफार, म्युटेशन एंट्री इंग्लिश मध्ये म्हणायचं 2760. म्हणजे जर मी म्युटेशन एंट्री फेरफारला जर मी अर्ज केला राईट टू आरटीआय मध्ये, तर मला ताबडतोब तो मिळू शकतो. आलं का लक्षात, की या व्यक्तीचं नाव आलंच कसं काय इथं. म्हणजे ते सॅलरी झालं, बक्षीसपत्र झालं का काय झालं, हे मला 2760 वरनं कळेल. आणि त्यातली जर एंट्री म्हणजे हा जर व्यवहार जर इलिगल असेल आणि त्यात माझा जर राईट जर एक्झिस्ट करत असेल तर हा फेरफार मी चॅलेंज करू शकतो. आलं का लक्षात, हा फेरफार आपण चॅलेंज करू शकतो. आता हा फेरफार जो आहे इथं एकच व्यक्तीचं नाव आहे म्हणून आपल्याला एकदम स्वच्छ 7/12 दिसतंय. पण हे जे गोल आहेत ना, 500 गोल असतात,
राऊंड 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 500 300 300 एवढा मोठा आहे ना, लोकांनी 1 गुंठा 2 गुंठे करून तोडलेल्या जमीन. मी हडपसर भागात गेला ना, मोहम्मदवाडी वगैरे भागात, काय विचारू नका तिथं. त्याच्यावरनं सर्च रिपोर्ट घेणं तर महाभयंकर अवघड काम. सर्च रिपोर्ट मध्ये एखाद्याच्या नावाने जमीन कशी आली ती बघण्याकरता आपल्याला फेरफार बघावा लागतो. हे सगळं बघावं लागतं आपल्याला. म्हणून या फेरफारला महत्व. मग आता प्रश्न असा आला की हा फेरफार कुठल्या फॉर्म, हा पण एक महत्वाचा विषय आला आता की हा फेरफार हा कुठे येतो. बरोबर आहे ना, हा फेरफार कुठे येतो नेमका, त्याचा फॉर्म मी तुम्हाला पुढे सांगतो. फेरफारचा सुद्धा म्युटेशन एंट्रीचा सुद्धा फॉर्म. ओके, आता बघा, आता एकाने प्रश्न विचारला होता, आता त्याच्यापेक्षा आधी बोलतो, आता एक खाते क्रमांक 473, एक कॉमन खातं असतं 473. त्या 473 मध्ये या व्यक्तीच्या नावाने किती जमिनी आहेत, महाराष्ट्र बस लिमिटेड तर्फे हा नांगरे म्हणून आहेत, त्यांच्या किती जमिनी आहेत याची आपल्याला एक लिस्टच मिळून जाईल. खाते क्रमांक 473 काढलं त्या व्यक्तीच्या नावाने किती जमिनी सगळ्या सापडतात. लक्षात आलं. इतर अधिकार, आता इतर अधिकारात आपण गेलो. इतर अधिकारामध्ये बहिणींची नावं असतात, पतसंस्था असती, बँक असती, सगळ्यांचं असतं. बघा इथे आलं इतर मध्ये बघा कसं आलेलं, बघितलं बिनशेती बाकी दिले नाही. 35 लाख किती, 35,44,000 किती, 44 काय 35,000 आहे, 35,000 आहे बघा, 444 होते. त्याच्यानंतर खाली पण आले बिनशेती थकबाकी, ती पण आली 2,32,541. हे इतर हक्कामध्ये जर त्या जमिनीवर कोणी हक्क तयार केलेला असेल तर आपल्याला तो इतर हक्कामध्ये आपल्याला तो नेहमी दिसतो. ओके, तर आपल्याला इतर हक्क सुद्धा हे पाहावे लागतील. आता अजून एक, आता आपण नुसतं 7 बघत नाही, आपण 7 सुद्धा याच्यात आहे. आता कुळाचं नाव, समजा ही जमीन कुळाची असेल तर तिथं कुळ येणार ताबडतोब, कुळाचं नाव येणार. कुळाचं नाव म्हणजे काय, ती जमीन त्या व्यक्तीच्या मालकीची नसती. समजा सोमाजी गोमाजी कापसे हा जमीन कसू शकत नव्हता, ह्या गेला मुंबईला. मग त्यांनी त्याच्या गावातल्या माणसाला सांगितलं, बाबा रे तू माझी जमीन कस, आणि तो जमीन त्याची कसायला लागला. ते लागलो कुळ, त्याला म्हणायचं कुळ. कुळ केव्हा आलं, 1/4/1957 टिलर्स डे कसेल त्याची जमीन कुळवरीच लागली. त्यामुळे तेव्हा खूप लोक पुन्हा आपल्या शेतीकडे आले आणि कुळ काढलं. आणि काय लोकांनी काय केलं, कुळ जशी लागली तसे त्यांनी पैसे दिले सरकारला, सरकारने त्या मूळ मालकाला पैसे दिले आणि ते कुळ हे निघालं, लागले गेलं. आता बघा, जर कुळाची म्हणजेच भोगटा जर 2ची जमीन जर असेल तर काय, सरकारची परवानगी घ्यावी लागते. त्याला नजराना मराठीत म्हणतात, नजराना भरावा लागतो, म्हणजेच टॅक्स हा भरावा लागतो. म्हणजेच काय, भोगवटादार 2चा भोगवटादार 1 करावा लागतो पहिला. 2चा 1 केला की ऍब्सोल्यूट ओनर झाला. ऍब्सोल्यूट ओनर झाली तो कोणालाही विकू शकतो. परंतु कुळाची जमीन जर कोणी विकत घेतली तर त्याचं टायटल हे फॉल्टी राहतं. त्यामुळं कुळाच्या जमीन घेताना नेहमी बी केअरफुल. थोडक्यात काय, हा सातबारा आपल्याला एक माहिती पुरवतो, त्या जमिनीची बऱ्यापैकी माहिती पुरवत असतो आणि ते आपण घेऊन व्हेरीफाय करतो. आता सातबाराचा उपयोग कुठं कुठं होतो, एक तर जामीन राहायला एक सातबाराचा उपयोग होतो, जामीन राहायला कोणाला जामीन राहायचा असेल तर, आणि दुसरी गोष्ट लोन काढायचं असेल तर, तिसरी गोष्ट गव्हर्नमेंटला काही नुकसान भरपाई द्यायची असेल तर ते सातबाराच बघतात, सातबारावर ठरवतात त्यांना किती लोन वगैरे द्यायचं, किती यांना नुकसान भरपाई द्यायची, जशी गारपीट अमुक तमुक, त्याचा उपयोग होतो. एक लक्षात घ्या, सातबारा नेहमी बदलत राहतो. आपण आता जो बघतोय तो 7 आणि 7 आहे, त्याच्या मागच्या बाजूला आहे 12, त्याच्या बॅक साईडला आहे 12. प्रणव सर पलटी करा, 12 करा, उलटा करा ना प्रणव सर. आपण आता हा नुसता 7 बघितला, 7 बघितला, आता 12 बघूया.
12. बिनशेती थकबाकी काय असतं सर? काय म्हटलं तुम्ही? बिनशेती थकबाकी. हा, ती थकबाकी राहिली ना, येण्याचा टॅक्स राहिला असेल तो. पण ती बघा ना, ती सोसायटीच्या नावाने आहे तिथे. जमीन जी हा. घेतलेली आहे ना, ती कोणी घेतली, ती महाराष्ट्र बोर्ड पेपर्स मिल म्हणजे कमर्शियल जागा आहे ना ती. आणि त्याच्यामुळे काय झालं, पोट त्याचा खराब टॅक्स वगैरे राहिला असेल. पोट खराब काढता हॅलो, येतो का सर? पोट खराबा काढता येतो का? हा, म्हणजे आपल्या जे 7/12 असला तर. पोट खराबा म्हणजे काय माहिती का? अशी जमीन की जी शेताकरता वापरता येत नाही, ती झाली पोट खराबा. मी सॅम्पलिंग सांगितलं ना, उदाहरणार्थ सॅम्पलिंग आहे. जाऊ द्या, तुमची विहीर आहे, विहीर जी आहे त्याच्यात तुम्ही पिकू शकणार आहे का? तेवढी जमीन जाती ना, विहिरी जेवढी जमीन, ती पोट खराबात येऊन बसते. मग लक्षात आलं का तुम्हाला? आता तुमची ताल आहे, तालीवरची जमीन तुम्ही वापरू शकत नाही ना, येण्या जाण्याची जागा, ती पोट खराबच जाते ना. समजा तुमच्या जमिनीवर तळ असेल तर काय करणार तुम्ही? पाण्याची तळी पण असतात ना कधी कधी नॅचरल. ती तळ्याचे मालक तुम्ही असता, पण तुमच्या समजा 10 एकरातलं समजा ते अर्धा एकर गेलं असेल तर ते पोट खराबच जाणार. तळ नाही सर, पोट खराबा म्हणजे आमची अशी जमीन हा, जमीन सपाटच आहे. बोला बोला बोला. पण त्याच्यामुळे हा म्हणलं करता येतं का ते? सपाटच आहे जमीन, पण ते लागलेलं आहे. हा ना, आता लागून घेतलेलं ना. मग तुम्हाला काय करावं लागतं? किती पोट खराब, किती जमीन आहे टोटल तुमची? 2.24 हेक्टर असं लागले, पोट खराबा लागलेला आहे. एवढा मोठा पोट खराबा लागलाय? हा, नाही 1.2 आहे. 2.5 acres equal to 1 hectare. 2.21 हेक्टर. हा 2.5 एकर म्हणजे 1 हेक्टर झाली. हा सर, मग तुमचं पोट 5 एकर लागलेली पोट खराबा. 5 एकर. हा, आता मला 5 एकर. आता मला तुम्हाला याच्यावर एक गोष्ट सांगायची महत्वाची अतिशय. हा, आताच एक लक्षात घ्या, मनुष्य चुकू शकत नाही का? लिहिण्यामध्ये चुकू शकतो, आणल्या जाऊ शकतात. सर्व नंबर चुकू शकतो का? चुकू शकतो. कारण फिडिंग करणारी जी लोक आहेत किंवा पूर्वीचे काही जी लिहिणारी लोक आहेत ते गडबडीमध्ये काही लिहायचे आणि विसरून पण जायचे आणि मग ते कंटिन्यू व्हायचे. तर अशा प्रकारे जर काही लिहिलं गेलं असेल तर आपण त्याचा पंचनामा करून त्याच्यामध्ये पुन्हा काय म्हणतात त्याला, बदल करू शकतो. तुम्ही त्याच्यामध्ये दुरुस्ती मी करू शकतो. तुमच्या जमिनीमध्ये पोट खराबा जास्त लागला असेल आणि तो खरोखरच नसेल तर तो आपण दुरुस्त करू शकतो. तो चुकून पण लागू शकतो ना. कंटिन्यू करतात लोक. कोणी लक्ष दिलं नसेल तर ते कंटिन्यू होणार ना. आता समजा सोमाजी गोमाजी कापसे, कापसे आडनावे पण कपसे लिहून गेले तर ते कपसेच होतं. म्हणजे कपसेच लागतं. अरे खरं नाव कापसे होतं, ते कचा एक हे राहिला तर कापसाची कपसेच लागलं. तर असं होतं. त्याप्रमाणे जमिनीचं पण होऊ शकतं त्याची. हा, आता बघा, कपसे लागलं, कापसे लागले, बरोबर आहे. ओरिजिनल जमीन कापसेची होती, लागताना कापसे गेलं. कपसे काय झाला? पोकळीस्त होऊन बसला. कपसे या नावाच्या नावाने जमीनच केली, कापसेच्या नावाने होती ना. तर मग काय करावं लागेल अशा बाबतीत तुम्हाला, की पूर्वीचं जे रेकॉर्ड आहे आपलं 1900 सालापासून, ते रेकॉर्ड घेत 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 आजपर्यंत आलं पाहिजे की आमचा पूर्वी हा असा 7/12 होता आणि हे असा असा. समजा माझा 7/12च नसेल तर मग आजूबाजूचे 7/12 अलग लक्षात. त्याच्यावर जर कुठलीही जर चुकीची नोंद झाली तर ते आपल्याला बदलता येते का? तर बदलता येईल. ओके, हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. पण ते खरोखर बदल झालाय का आपल्याला पाहावं लागेल. आता बघा, हा काय, हा 7/12च आहे. हॅलो, बघा आता बघा, आता हा टाकळाचं म्हणून याविषयी जरा थोडंसं बोलून टाकतो झटपट. भूमापन क्रमांक म्हणजे सर्वे क्रमांक किती झाला? 32. धारणा हिस्सा क्रमांक किती? 2/2 म्हणजे सर्वे नंबर 32 मधला दुसऱ्या भागातला दुसरा भाग. हे आंबेगाव बुद्रुक म्हणजे कात्रज बसली तर ताळ्या बसली जागा आहे. आता बघा, धारणा प्रकार नवीन शर्तीने, नश म्हणजे नवीन शर्तीने. नवीन शर्तीने म्हणजे ही सरकारने जागा दिलेली आहे वापरण्याकरता नवीन शर्तीने. मग ती ऍब्सोल्यूट नाही झाली,
ती ऍब्सोल्यूट न झाल्यामुळं त्याला सरकारची परवानगी घ्यावी लागेल आपल्याला विकायची असेल तर या लोकांना. आता बघा जे 41 आर आहेत जे 4100 स्क्वेअर फीट ही जागा असली पाहिजे. आता हा बघा जिरायते बागायते भातशेती ओके हे जिरायतच म्हणून काय केलंच नाही पण ही जिरायतच असली पाहिजे. आता बघा जुडी आणि विशेष जुडी म्हणजे टॅक्स 1.62 टॅक्स ओके. आता इथं बघा तालुका हवेली आंबेगाव बुद्रुक 7-7-7-12. आता हे वरती हे जे मालकांच्या नावाखाली गोल दिसत का 1344 4219 नागनाथ शंकर पानोळे नवनाथ शंकर पानोळे या पानोळ्यांची आडनाव कशी आली ती मला या फेरफार मधनं कळते. मला हा म्युटेशन एंट्री काढायची तिथं आपण जायचा आणि अर्ज द्यायचा आम्हाला फेरफार 5219 या क्षेत्राचा पाहिजे तर लगेच तुम्हाला मिळेल. आणि त्याच्यावरनं या लोकांची नावं कशी आली त्यानंतर खाते क्रमांक नाही तर कुळाचं नाही. आता इतर अधिकार बघा आता इतर अधिकार कुळ कायदा कलम 43चं बंधन आणि त्याच्यानुसार कुळ कायद्यानुसार आलेली जमिनी 1380 त्याची म्युटेशन एंट्री आली. आलं लक्षात. म्हणजे ही जमीन आहे ही कुळाची आहे ही तर नशय म्हणूनच करतं. ही जमीन जर आपल्याला विकत घ्यायची असेल तर आपल्याला सर्वप्रथम सरकारची परवानगी घ्यावी लागेल प्रस्ताव पाठवावा लागेल ओरिजिनल माणसांना गाठावं लागेल जी ओरिजिनल लोक आहेत त्यांची पण एनओसी लागेल असेल तर मूळ लोकांना पुन्हा ती जमीन मिळू शकते अशी प्रोव्हिजन आहे. सध्याचा एखादा माणूस XYZ ते कुळ आहे आणि त्याला ती जमीन नको असेल आणि मूळ माणूस सामाजिक कापसे असेल ओरिजिनल पर्सन तर त्यांना किंवा त्यांच्या लिगल एरा ती जमीन मिळू शकते प्रोव्हिजन आहे. पण ओरिजिनल माणसात त्यालाही पैसे देऊन टाकतात हा पण पैसे घेतो सरकारला पण पैसे घेऊन टाकतात सब बिल वाटके पैसा लेते और जमीन को सेल कर देते पुण्या जवळच्या जमिनीचा. ते सध्या असं इश्यू अधिकारामध्ये आले कुकाक सर हे पोकळच तर नाही झालं ना. नाही पोकळीस्त कसं जाईल. पोकळीस्त म्हणजे असा माणूस की त्याच्या ताब्यात जमीन नाहीये पण विनाकारणच नाव त्याचं आलेलं आहे त्याला म्हणायचं पोकळीस्त. काय बोललं लक्षात येतं का तुमच्या. एखादी व्यक्ती सोमाजी गोमाजी कापसेच्या नावाने जमीन नाही तरी चुकून नाव त्याचं आलेलं आहे आलं का लक्षात. किंवा पार्टिशन सूट प्रमाणे मिट्स अँड बाउंड्स प्रमाणे त्याची हे झाली पार्टिशन झालं योग्य ती त्याच्यामध्ये बदल केले गेले नाहीत आणि त्याला त्यांनी तसंच नाव ठेवलं ते वर्षानुवर्ष राहिलं. ओरिजिनल पार्टिशन सूट प्रमाणे त्याच्या नावाने जमीन ती नको होती पण चुकून त्याचं नाव राहिलं अशा माणसाला म्हणायचं पोकळीस्त. सोपं प्रणव सर 12 कुठे हा 7-12 हा 7-7-12 कुठे 12 देर इज नो 12 फॉर्म नंबर 12 हा आला फॉर्म नंबर 12. आता बघा फॉर्म नंबर 12 मध्ये बघा वर्ष 2002-2003 जमीन करणारा सण आहे खू म्हणजे खुद्द होता. आता ती हंगाम कुठला खरीप होता. मिश्र पिकाचं नाव काय नाही जमीन पळ जमीन होती असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे काय तिथं काहीही घेतलं नाही ओके. आणि शहर काय त्याला पाण्याचा इथं स्तोत्र असतं नाही पाणी पुरवठा असतो बघा पाणी पुरवठा साधन त्यात पाणी पुरवठा काहीच दाखवलं नाही ओके. तर हा 12 म्हणजे काय माहिती का 12 मध्ये ती जमीन जी आहे ती कोण कसतं कशा प्रकारे कसतं त्याला पाण्याचा पुरवठा कुठून आहे तर कुठली पिकं घेतली जातात हे सगळं आपल्याला फॉर्म नंबर 12 बघायला मिळेल. आता बघा काही लोक आणि त्या जमिनीची स्थिती काय आता ही पड आहे म्हणजे तर काही होत नव्हतं आंबेगावची जमीन तर कुठलंही पीक घेतलेलं नाही. आता मला तुम्हाला महत्वाची गोष्ट आहे तशी सांगायची. आता बघा या फॉर्म नंबर 12चा लोक दुरुपयोग कसा करायचा बघा. धरून चाला बारामतीमध्ये जमीन आहे आणि हा सोमाजी गोमाजी कापसे गेला मुंबईला आणि त्यांनी शेजारच्याला सांगितलं बाबा तू पण कस काय असेल ते खा फक्त जमीन चालू ठेव असं तोंडीच सांगून गेला त्याला. मग हे काय करतात माहिती का ही लोक तिथला व्यक्ती काय करतो ती जमीन कसतो आणि याच्यावर स्वतःचं नाव टाकतो त्या 12 मध्ये स्वतःच नाव टाकत असतो काय
आणि तो नेहमी जातो आणि तलाट्याला वर्दी देतो, साहेब ही जमीन मी कसतो, हा जमीन मी कसतो, हा कसं काय. तलाठी येतो, सगळं बघतो, त्याप्रमाणे तो पंचनामा पण करत असतो मधून मधून, आणि त्याला तो बघत पण असतो. म्हणून तो इथं सुट्टक्षराचं नाव टाकायला लागतो, जमीन करणाऱ्याचे नाव बघा, आलं दुसऱ्याचं नाव. समजा हा सामाजिक आक्षेप असला मुंबईला, तिथं समजा एखादा आला बाबा महाडिक नावाचा ग्रस्त आला, हा महाडिक त्याचं नाव टाकत असतो. मग वर्ष 2002, 2003, 3004, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 वर्ष त्यांनी सतत कसली जमीन, की त्याचं कुळ लागलं म्हणूनच समजायचं. मग त्याच्यावरनं काय होती, मग भांडण मारामाऱ्या व्हायला लागतात. मग त्या केसेस चालतात, साहेब आम्ही कुळ आहोत, ही जमीन आमची आहे, साधारण आमचं नाव पाहिजे, हे इथे येत नव्हते, आम्ही सर्व केलं होतं, वगैरे वगैरे असं सगळं ते बोलायला लागतात. तर नेहमी अतिशय महत्वाचं, दर 3 महिन्यांनी 7/12 काढायचा आणि इथं आपलं नाव घालून घ्यायचं. मग कोणी ज्याची जमीन आहे त्यांनी कायम 7/12 दर 3 महिन्यांनी बघायचा, डोळ्याखाली घालायचा. आणि हा काय करायचं, त्या तलाट्याकडनं रेग्युलर कॉपी काढायची, ह्याची पण ऑनलाईन पण कॉपी काढायची आणि ही पण कॉपी काढायची, आणि इथं आपलं नाव टाकायचं नाही. आता इथं खुळे म्हणजे खुद्द आहे, त्या पलीकडे समजा नाव असेल बाबा सोमाजी गोमाजी बापचे, सोमाजी गोमाजी बापचे नेहमी असेल, नाही तर काय होणार, एक दिवस ती जमीन कुळामध्ये जाऊ शकते. असा त्याचा गैरवापर हा भाव क्रमांक 12 करतात. माझ्याकडे अशी केस होती, आता पण आहे, त्याच्यामध्ये अनुभव असा सांगायचा तुम्हाला त्याच्यामधला. ज्यांची केस आहे ते सीए आहेत, चार्टर्ड अकाउंटंट आहेत, आणि त्यांची साधारणपणे 18 एकर जमीन आहे, फार नाही 17 जिल्ह्यात आहेत, आणि ते आता सीए, त्यांची मिसेस पण चांगल्या मोठ्या पोस्टला वगैरे वगैरे असं सगळं आहे, वडिलोपार्जित जमीन आहे. त्याच्यानंतर काय झालं, त्यांनी एका गावातल्या माणसाला काय सांगितलं, बाबा तू माझी जमीन कस, बरोबर आहे. तर त्या तो जो व्यक्ती होता, तो इमानीद्वारे तो 20-25 वर्ष त्यांनी जमीन कसली, कमी जास्त काय असेल तर तो बघायचा. तो वारल्यानंतर त्याचा मुलगाने काय केलं, एक केस दाखल केली, आणि तो म्हणला आम्ही याचं कूड आहे, काय म्हणला कूड आहे, आणि कुळासाठी भांडणं करायला लागले, आणि मग भांडणं चालू झाली. गंमत तुम्हाला सांगतो, मला अजूनही आश्चर्य वाटतं. तुम्हाला मी सुरुवातीलाच म्हणलं, गावाकडचे लोक जगाला स्मार्ट असतात, शहरामध्ये अजिबात नसतात, असं माझं म्हणणं. भले ते सीए डॉक्टर असू द्या किंवा ऍडव्होकेट का असू द्या. सीए मला काय म्हणले, अहो त्याने असं केलं तसं केलं. अहो म्हणलं ठीक आहे, आपण लढू, काय करायचं बाकी करू. फिरायला गेले, ही लोक इथून स्कॉर्पिओने तिथे गेले, ते स्वतः, त्यांची बायको, त्यांची एक 85 वर्षाची आई, काय करायला लागले, त्यांनी लावला होता मका, हे लागले मका उपटायला त्या गावामधला, त्या शेतामधला, आणि आजारी पडले ना. त्यांना मी काय सांगितलं होतं, अरे तुम्ही कुठे तर मका उपटत बसता कसा, सरळ तुम्ही एक काम करा, तिथं जा, एक ट्रॅक्टर बोलवा आणि ट्रॅक्टरने नांगरून टाका, विषय संपला. हे आपले बसले उपटत, आणि मग आजारी पडले, अहो मी आजारी पडलोय, त्या कडवा एवढी त्याचे मुळे एवढी आत गेलेली असतात, तुम्हाला उपटणार नाही का म्हणलं, तुम्हाला रोज काम. स्टोरी याच्याकरता सांगितली, या 12 वरून तुम्हाला मी स्टोरी सांगितली. या 12चा गैरवापर करून स्वतःच कुळ लावून घेतात. कळलं का मी काय बोलतोय ते? आणि हे असं खूप जण करतात. जमीन असेल ना तर ती आपल्याला सांभाळता आली पाहिजे. आलं लक्षात? आणि मी तुम्हाला सुरुवातीला एक सांगते, 7/12 नाव आहे म्हणून तो मालक झालाय का, त्याचं नाहीये, बघितल्याशिवाय त्याचं आपल्याला काही करता येणार. ठीक आहे, आता बघा, हा झाला 7, 7 आणि 12. तुम्हाला पुढचे काही नाही, आता एक 4-5 अजून तुम्हाला मी फॉर्म सांगतो, नुसते ऐका आणि त्या फॉर्मची नंबर लिहून घ्या तुम्ही. आता बघा, गाव नमुना 1 मध्ये काय असतं, सगळी त्या जमिनीची माहिती असते. गाव नमुना 1 गाव नमुना 1 मध्ये काय, वन जमिनीची नोंद वही असते. म्हणजे एखादा सर्वे नंबर 875 येवलेवाडी असा असेल तर ती वन जमीन आपल्याला माहिती पडू शकते. तर त्याच पर्टिक्युलर सर्वे नंबर हा आपला वन जमिनीच्या नोंद घेऊ शकतो. जसं पेरंगुटला वन जमिनी आहे, बरोबर आहे. किंवा तुम्ही जर उंटरी पिसोळीला गेला, काय
तर तिथे NIBM रोड जो आहे, नॅशनल बँकिंग ट्रेनिंग सेंटर आहे बघा, त्या समोरच्या बाजूला ती वनजमिनी आहे बघा. वनजमिनी झाल्या सगळ्या. नंतर एक ब म्हणजे सरकारी जमीन. सगळ्या जमिनी त्या सरकारी असतात. नंतर एक क म्हणजे भोगटदार 2 म्हणजेच पुन्हा त्या सरकारचं नियंत्रण आहे. आणि एक ड ही कुळ वहिवाटची जमीन आहे. कुळ वहिवाट, जमीन शेतशेती. आणि एक ई म्हणजे एन्क्रोचमेंट. एखाद्या सर्वे नंबरचा जर तुम्हाला एन्क्रोचमेंट जर बघायचं असेल तर त्या सर्वे नंबरचा एक ई काढला की तुम्हाला त्यातली एन्क्रोचमेंट दिसू शकते, अतिक्रमण नोंदणी. तर हे मी इथं थांबतो. अजून त्यातले मला बरेच फॉर्म सांगायचे, 10-12 फॉर्म की जे आपल्या उपयोगाचे. म्युटेशन इंटेन्सिटी 6 आहे, 6 अ आहे, 6 ब आहे, 7 अ आहे, 6 ड आहे. ते आपल्याला उपयुक्त जमतं. ओके. तर अजून मला 4-5 हे सांगायचे तुम्हाला, मी नेक्स्ट टाइम सांगतो. आत्ता सांगत नाही. कारण का आता मी तुम्हाला जे सगळं सांगितलंय त्याच्यात तुमचे काही क्वेश्चन असतील ते तुम्ही मला विचारा. पुढच्या लेक्चरला मी ते तुम्हाला सांगतो. ओके. विचारा काय प्रश्न. तर आपण जर आपली जमीन असली आणि आपण कोणाला सांगितलं नाही करायला, पण तो स्वतःहून करत असेल, हं? आपली कोणाला सांगितलं नाही करायला, पण तो स्वतःहून करत असेल बरोबर. आणि त्याच्यातून तो आपलं माहिती नसेल, अहो ते करतात ना. हा, मग त्याला अटकवण्यासाठी काय करतात तुम्ही? म्हणजे फर्स्ट रिपोर्ट तुम्हाला करावा लागतो याचा. पहिला आपण कोणाशी कंप्लेंट हा. करतो. अहो तिथं गंमत आहे ना. काय होतं, आपण लोक बिझी असतो, त्याच्यामुळे गावाकडे तुम्ही जात नाही. आता समजून चला तुमची जळगावला जमीन आहे, बरोबर आहे. तुम्ही जळगावला जाणार केव्हा? किंवा तुमच्या ओळखीचा जर एखादा व्यक्ती असेल तर त्याच्यामध्ये गावाकडे म्यूट करा, म्यूट करा, म्यूट करा. तर माझं सांगणं त्याला उपाय असा आहे की धरून चला तुमची कुठंही जमीन असली महाराष्ट्रामध्ये तर त्या गावामधला आपला एक ओळखीचा माणसा सांगायचं की बाबा तू माझ्या जमिनीकडे चक्कर मारत जा. आता तुम्हाला समजा एखाद्याला करायला द्यायची असेल तर काय करायचं? त्याला लेखी करायला नाही द्यायची आपण. एक लक्षात घ्या, आपण त्याला लेखी करायला द्यायची नाही. आपण काय करायचं? फार फार तर एखाद्या अग्रीमेंट बनवायचं फक्त त्याच्याबरोबर, बरोबर. आणि दर 3-4 महिन्यांनी 6 महिन्यांनी जाऊन तो 7-12 जो मी तुम्हाला दाखवला हा आपण भरायचा स्वतः. आणि ज्याला आपण हे सांगतो बाबा हे तू काम, जसं आपण कंपनीमध्ये एखाद्या व्यक्तीला कामाला ठेवतो त्याप्रमाणे ती व्यक्ती कामाला ठेवायची. आणि हा मी तुम्हाला अशी एक केस सांगितली त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट होती. तो आमचा सीए हुशार होता. आमचा सीए काय करायचा, त्याला दर महिन्याला एक चेक द्यायचा, 1000 रुपयाचा, 2000 रुपयाचा. मग तो आम्ही काढला. आम्ही त्याला दर 1 वर्षाला दर महिन्याला आम्ही 2000 चेक देतो साहेब आमची जमीन बघण्याकरता. हा आकुळा आलाच कुठून? जमीन तुम्ही दुसऱ्याकडनं कसून घेऊ शकता, बरोबर आहे, अशी प्रोव्हिजन आहे. त्याप्रमाणे तो त्याला चेक द्यायचा. तुम्ही पण असं करू शकता. तुमची गावाकडे एखादी जमीन जर असेल तर एखाद्याला 500 रुपये, 1000 रुपयाचा महिन्याचा एक चेक द्यायचा आणि त्याला तुम्ही माझ्याकडे जमीनकडे बघा, असं तुम्ही आयडिया करू शकता. आणि लोक जमीन बळकवण्याकरता माझ्याकडे अशी अजून एक केस आहे इंदापूरला. इंदापूरला काय झालं, इंदापूरला अशी बरीच मोठी जमीन आहे. आता जवळजवळ एक 50 ते 60 एकर जमीन, रोड टाईप जमीन. त्याच्यामध्ये काही समाजाची लोक घुसून शेती करतायत, 5 एकर शेती. ते काय म्हणतात की आम्ही खूळ आहे. अरे तू खूळ लागलंच कसं काय? म्हटलं आम्ही तुला जमीनच कशाला दिली नाही, तू घुसला कसं काय? आता जी माझी पार्टी आहे त्यांची 50 एकर जमीन आहे आणि ते सगळे लोक अमेरिकेत आहे, ऑस्ट्रेलियाला आहे, डॉक्टर आहे, आर्किटेक्ट आहे, असे सगळे मोठी लोक आहेत. ते भरपूर पैसे, 50 लोक आहेत त्याच्यामध्ये. त्यांची मी एक नेहमी मीटिंग घेतो आणि ती केस मी सध्या चालवतो. ते लोक काय म्हणले मला, साहेब हे विकून टाका घेऊ पैसे वाटून. म्हणते जाऊ द्या म्हणते. आणि जो घुसलाय ना 5 एकर, तो ती 5 एकर माझी जमीन आहे. त्याला म्हणलं, ते म्हणतात 5 एकर द्या सोडून. म्हणले अरे आमचं वय 60-60, 80-80 होऊन बसलंय म्हणे, या 5 एकरच्या कुठून आधी लागतो. आणि तो व्यक्ती तर 50 एकरामध्ये घुसून बसलाय. असे लोक घुसून बसतात, तुमच्या प्रश्नाचं उत्तर. मग त्यांना बाहेर काढण्याकरता उपाय काय? त्याची पोलीस कंप्लेंट करावी बेसिकली फर्स्ट, क्रिमिनल केस टाईपची. ती आपली तयारी असेल तर आपण मग पुढे जाऊ शकतो. आलं.
असं आपण करू शकतो, त्याला काढू शकतो बाहेर. हे काय डिफिकल्ट नाही काय. ओके. अजून कोणाला प्रश्न आहे? सिद्धांत आणि आदर्श. सर खाते क्रमांकावरून फक्त त्या गावात त्या व्यक्तीच्या नावावर किती जमीन आहे एवढंच कळतं ना, दुसऱ्या गावातल्या जमिनीबद्दल नाही कळत ना? एवढंच कळतं. खाते क्रमांकामध्ये खाते क्रमांक काढला नाही की त्या जमिनीच्या नावाने किती जमीन आहे एवढं कळत. दुसऱ्या तुम्हाला गावात असेल पूर्ण तर माहिती पाहिजे असेल गाव नकाशा मिळतो ना, तिथला सर्वे नंबर, तिथलं जे क्षेत्र आहे ना तिथलं तेवढंच. आणि सर म्हणजे आता वर्ग कदम वाघ जोडलेला वस्ती आहे. हॅलो हा बोला बोला. हा. आता कदम वाघ वस्ती जी आहे त्याचा जो एरिया जो ठरलेला आहे तो ठरले कदम वाघ वस्ती ग्रामपंचायत आहे ना, तिथला खाते क्रमांक. हा विचारा. हॅलो. विचारा ना. हां सर, माझा वैयक्तिक असा प्रॉब्लेम आहे की माझे कॉम्प्युटर नोंदीमध्ये एकूण हा. आर पैकी 2 आर कमी दिसत आहेत. तर मग अशा वेळी मी तलाट्याला भेटून एक लेखी अर्ज दिला होता, परंतु अद्याप त्याच्याकडनं काय त्याच्यामध्ये हा. पूर्तता झाली नाहीये. तर मग आता काय करावं? तुम्ही तक्रारी अर्ज दिलाय ना? तक्रारी हो अर्ज आहे ना? हो हो हो. हा. तो जपून ठेवा, तो अतिशय महत्वाचा आहे. हां हां नाहीतर हां तुमची जमीन सर्कल 2 गुंठे कुठेतरी दुसऱ्याकडे सरकून जाईल 2 गुंठे. हां. तर ते मिसिंग तुम्ही काय करा त्याच्यामध्ये, हां तुमची जमीन हरवली, थोडक्यात हां जमीन हरवली, हां जमीन आहे पण जमीन हरवली असं झाली ती आता, हां. त्याला असं म्हणायचं. बरोबर. तर अगदी तुम्ही अगदी. तर तुम्ही काय करू शकता त्या केसमध्ये, हं. की तुमचा पूर्वीचा सातबारा जो आहे तुमच्याकडे जुना सातबारा आहेत बिफोर आहेत. डिजिटल एंट्री, आहे आहे आहे. तो सातबारा आणि हे सातबारा त्याला दाखवायचा. हां तो सातबारा आणि हा सातबारा दाखवायचा, हे चुकून झाले आणि ते रेक्टिफाय करतात. आता याच्या बाबतीत तुम्हाला ही गोष्ट परस्यू करावी लागेल. त्याचं कारण हां. असेल त्या तलाट्याला माहिती असतं हे 2 गुंठे कुठं सरकलेले. बरोबर बरोबर त्या तलाट्याला माहिती आहे हे 2 गुंठे सरकलेले, हं. बरोबर आहे. म्हणून तो बरोबर इंटेन्शनली सुद्धा ते करत नाही, बट यू हॅव टू बरोबर. फॉलो. येस सर. आणि चालेल हा सर. अजून एक कायदा आहे, कायद्याचं नाव लिहून घ्या, दफ्तर दिरंगाई कायदा. हो हो आहे. दफ्तर पुस्तकं झाले दिरंगाई कायदा. हा आहे माझ्याकडे ते. हा मग काय करायचं मग त्याला. चालेल चालेल चालेल. ओके सर, चालेल. थँक्यू सर. थँक्यू. हॅलो. हा बोला ना सर सिद्धांत, वर्ग दोनची जी जमीन असते त्याला नजराना भरावा हा बोला लागतो ना. तुम्ही म्हणाले 50%. तर तो जागेच्या सेल करायचं हा तर तो विकायचा जागेच्या असेल तर किमतीच्या सेल 50% करायचं. भरायचा असतो का? जनरली काय होतं, तुम्ही जेव्हा जमीन विकायची असते तर आपल्याला त्यांचं एक अकाउंट खाते, जर पुण्यामध्ये तुम्ही गेला ते भूगोळ 201 करण्याकरता, आणि त्याच्याकरता सरकारने काही पैसे ठरवलेले आहेत, ते स्वतः कॅल्क्युलेशन्स करतात, रेडी रेकनर बघतात आणि ते सांगतात एवढा नजराना भरा, आणि मग ते करावं लागतं. गव्हर्नमेंट त्याचं कॅल्क्युलेशन करतं आणि तुम्हाला सांगतो. साधारणपणे रेडी रेकनरच्या जवळ जातात ती लोक. रेडी रेकनर मी तुम्हाला माझं सांगितलंय. तुम्हाला सांगू का, थँक्यू सर. जमीन हा असा इंटरेस्टिंग विषय आहे. आपण आता ऑनलाईन बोलतोय सगळं, पण 1 वर्षापूर्वी समजा ज्या वेळेस हे कोरोना वगैरे नव्हतं, तर आम्ही शनिवार रविवार इतर दिवशी पण मी शिकवायचो. आम्ही त्याच्याप्रमाणे मुलं जी 7ला यायची ना, तर 10:30 पावणे 11ला जायची. कोणी कंटाळायचं नाही, मलाही कंटाळा यायचा. 4 तास बसायचे, कंटिन्यू 4 तास एका रूम मध्ये 35 जण, पिन ड्रॉप सायलेन्सनी. तेव्हा विषय सर असा मस्त आहे ना म्हणे, की नुसतं ज्ञान घ्यावंसच वाटतं. जमीन हा फार छान विषय बघा, समजून घ्यायला. आपल्या बऱ्याचशा अडचणी सॉल्व्ह होतात असं माझं म्हणणं आहे, नॉलेज मिळत असेल तर. बरोबर आहे ना, मजा येते ऐकायला. बोजा XYZ व्यक्तीचं नाव असतं आणि बोजा असं लिहिलेलं असतं. हा ते बोजा म्हणजे मराठीत कर्ज आहे. पतसंस्थेचं कर्ज असू शकतं, बँकांचं कर्ज असू शकतं, त्याच्यानंतर साखर कारखान्याचं
थोडक्यात ज्याच्याकडे तुम्ही कर्ज घेता त्याचा बोजा त्या जमिनीवर चढतो, सो बोजा, मराठीत बोजा. दुसरं काय? आणि ओके. त्याच्यामध्ये हे येते काय म्हणतात फेरफार येतो. नंबर असतात त्यात आता 1 2 3 4 इतर हक्कामध्ये असं आलं बोजा अमुक यशवंत सहकारी बँकेचा बोजा आणि त्याच्यामध्ये पुढे असं असं गोल त्याच्यामध्ये नंबर असतो 1 2 3 4 त्याच्यानंतर यशवंत सहकारीकडनं यांनी पैसे घेतले द्या प्रॉपर्टी ओनरने मग त्या बोजा चाललाय जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत टायटल इज नॉट क्लिअर त्याच्यावर बोजा आहेच ठीक आहे असं सर. त्याचा अर्थ. सर कुळ कायद्याची जी जमीन आहे, हॅलो चालेल ओके सर, कुळ कायद्याची जी हा जमीन आहे, जो कुळ म्हणून हा आहे हा, बोला ना त्याच्याकडूनच विकत घ्यायची ना? बोला बोला. तो प्रपोजल देतो तो प्रपोजल देतो तू काय करतो कुळ कायद्याची ज्याचं नाव ज्याचं कुळ लागले ज्याचं कुळ म्हणून नाव लागलेलं आहे बरं मालकाचं नाव समजा सोमाजी बोमाजी कापसे कुका कुळ कायद्याने जमीन आहे सोमाजी बोमाजी कापसे हा कुळ कायद्यानुसार त्या जमिनीचा होल्डर झालेला आहे आणि आता तो काय म्हणतो मला ही जमीन विकायची XYZ पर्सनला मग तो काय करतो तो जिल्हा अधिकाऱ्याला त्याचं प्रपोजल देतो ओके ही मला विकायची जमीन मग ते काय करतात त्याच्या नजराणा घेतात म्हणजे टॅक्स घेतात थोडक्यात आणि मग तो भोगवटा 2चा 1 होतो आणि ती जमीन विकता येते सातबाऱ्याचं स्वरूप बदलून टाकतात मग विकता येते समजा कुळ कायद्याची जमीन हाय अशी जर विकली तर तो कायदेशीर व्यवहार होत नाही लीगल करता येत नाही मागच तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे व्यवहार जर सगळा इलिगल झाला तर 84 कलम लागून ती जमीन त्याच्या अकाउंटला जाऊन पडते जिल्हा गिरीवनची जी जमीन आहे आलं का लक्षात गिरीवनची जी जमीन आहे गिरीवन पौडला ज्याच्यामध्ये विक्रम ओकरेला सुद्धा अरेस्ट झाली होती अँटीसिपेटेड बिल मिळायला तयार नव्हता माहिती ना तुम्हाला त्या गिरीवनच्या जमिनीचे बरेचसे किस्से हे असेच आहेत पण त्यातला एक ग्रुपच्या माझ्याकडे काम होतं त्याच्या एक ग्रुपच्या माझ्याकडे काम होतं त्यात आम्ही बरीच कागदपत्रामध्ये मला माहिती दिली हेच असंच जर जमिनीचं टायटल जर लिगली ट्रान्सफर होत नसेल आणि ती कुळाची जमीन असेल तर ते जिसका कोई नहीं है उसकी सरकार है जिसका कोई नहीं उसका खुदा होता है सर मूळ त्याप्रमाणे ज्याचं मालकाचं कोणी नाव नाहीये असतं का त्याचं त्याच्यावर? सरकार मूळ मालकाचं नाव असतं का? मूळ मालकाचं नाव नाही नसतं कुठे येतं नाही येत नाव मूळ मालकाचं नाव हॅलो तुम्ही त्याचं जर सातबाऱ्यामधला समोरचे फेरफार काढला ना मग मूळ मालक सापडतो समजा हा सोमाजी गोमाजी कापसे कुळ कायद्यानुसार आला आणि त्यासमोर एक गोल असतो तो फेरफारचा त्याच्यामध्ये ती जमीन कशी आली तीच कळती कुळ कायद्यांनी देशपांड्यांची जमीन ही सोमाजी गोमाजी कापसे काय देशपांड्यांचं नाव डायरेक्ट नसतं आलं लक्षात आलं का लक्षात हो सर, मिस्टर रोकडे हो सर. चल मग आपण थांबूया भेटूया नंतर पुन्हा उद्या नमस्कार